अजून विधान अभिजित परिषदेचे वंजारी आमचे व्हायचे. सहकारी खडसे साहेब बोलणार आहे. बोलायचं. प्रवीणजी दरेकर यांनी आज विशेष अधिकार भंग अवमानाची या पन्वाने सूचना मांडलेली आहे. सभापती महोदय, मी कोणत्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. निदान या गोष्टीमुळे या सभागृहातल्या असलेल्या सदस्यांचा, सभापतीचा, सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमधली चर्चा होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ही घटनेचा उल्लेख इथं केला गेला. शेवटी विधिमंडळ आणि विधान परिषद हे सार्वभौम आहे. इथे घटना, इथे कायदे बनवले जातात आणि हे करत असताना आजही विधानसभा मोठी का विधान परिषद मोठी याच्यावर चर्चा होत असताना विधान परिषद आणि त्याचे सभापती हे उच्च पदावर आहेत हे आपल्याला सर्वांना मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं एखाद्या असलेल्या सभापतींच्या बाबतीमधला उल्लेख किंवा लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये उल्लेख एखाद्या कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने केला असेल तर निश्चितपणाने तो दुःखदायक आहे. त्याचा विरोध हा झाला पाहिजे. पण प्रवीणजी, तुम्हाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. त्या निमित्ताने का होईना आज आपल्या या सदनामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतात. विधानसभा, विधान परिषद सदस्यांचा, मंत्र्यांचा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देशाच्या पंतप्रधानांचा अधिकार काय, त्यांचं महत्व काय, याच्या संदर्भातली चर्चा होते. मला एवढंच सांगावंसं वाटतं की आता राजकारणाच्या पातळीचा रंग जर बघितला गेला तो दिवसेंदिवस हा इतक्या खालच्या स्तरावर गेलेला आहे की पदाची गरिमा किंवा पदाचा मान हा सुटून लोक पाहिजे त्या पद्धतीने टीका करतात. निवडणुका होऊन जातात, पण निवडणुका गेल्यानंतर त्यावेळेला जे काही वक्तृत्व होतं त्याचे पडसाद हे अधिकारापर्यंत येतात आणि त्याची चर्चा सभागृहामध्ये होते. मला सांगावंसं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये असे आरोप एकट्या सभापतीबद्दल होत नाही, पण तो असे आरोप मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान असतील किंवा लोकप्रतिनिधी बाबतीमध्ये सत्तेमधली माणसं सुद्धा आणि सत्तेच्या विरोधातली माणसं सुद्धा सातत्याने करतात. मग हा हक्कभंग एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्याबद्दल असेल तर त्याचा नियम सुद्धा केला पाहिजे, त्याचा कायदा सुद्धा केला पाहिजे, याच्यासाठी आचारसंहिता केली पाहिजे. आपण दरवेळेला कार्यशाळा घेतो. एक दिवस प्रवीणजी, संसदीय कार्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की या बाबतीमधली आचारसंहिता काय, कारण बाहेरच्या व्यक्तीला या इथले कायदे काय आहेत याची माहिती नसते आणि त्यामुळे ते वक्तृत्व करून जातात. नंतर त्याला असलेल्या कायद्याला किंवा याच्या असलेल्या चौकशीला समोर जावं लागतं. माझं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकारच्या वतीने किंवा या असलेल्या सदनाच्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला या असलेल्या अधिकाराचा काय फायदा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो, काय कारवाई होऊ शकते, याचं महत्व कळत नाही तोपर्यंत हे आरोप प्रत्यारोप सातत्याने होत राहणार आहे. पण माझी विनंती आहे, निदान ही चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी काळामध्ये मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आपला सदस्यांचा अधिकार आहे की त्या असलेल्या एका पदाधिकाऱ्यांनी बोलल्यामुळे त्यांनी जे बोललं ते त्याच्या पोटातलं होतं ते ओटात आलं, परंतु ती गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी पण घेतली ना. विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य असो किंवा खासदार असो, ते आल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. हा आदेश हा मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो. हे 125 वर्षाच्या असलेल्या या गौरवशाली ऐतिहासिक असलेल्या कार्यकालामध्ये मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो. हा फरक आता हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल. आता त्यातली काही गोष्ट खरंच गोष्ट आहे की अधिकारी लोकप्रतिनिधीला किती महत्व देतात, किती त्या ठिकाणी अधिकाराबद्दल आपल्याला अधिकार मिळतो, याची सुद्धा या ठिकाणी मी मगाशी आपल्याला विशेष उल्लेख करण्यासाठी मागितलं होतं. पॉइंट ऑफ प्रोसिजर या सदनामध्ये आम्ही चर्चा करतो ना दादा, आम्हाला उत्तर मिळतात. उत्तर मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही. 1 महिन्यात मिटिंगा घेतो म्हणून सांगितल्या जातात. आम्ही प्रवीण दरेकर आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत.
आम्ही त्यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे. सभागृहातल्या सदस्यांनाच जर तिथं अधिकाराच्या माध्यमातून अधिकार मिळत नसेल किंवा न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसांची भावनाही तशी होईल. माझी विनंती एवढीच आहे की या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही, परंतु हे करत असताना सभापतीचा मान हा राहिला पाहिजे. तो त्रिवार आहे. तो राहण्याच्या संदर्भातलं कोणी केला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय या सदनामध्ये होईल त्याच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून या संदर्भातून चर्चा सुरू झाली असेल तर माझी विनंती आहे दादा की कोणाचे किती अधिकार आहे हे जनतेला सुद्धा कळले पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी विशेष हक्कभंग समितीच्या माध्यमातून जेव्हा कारवाई करतो, मोठमोठ्या उद्योगपतींना सुद्धा आपण कटड्यामध्ये उभे केलेले आहेत, चौकशीला बोलवलेले आहेत. त्यांना माहित नसतं सभागृहामध्ये विशेष हक्क समितीचा अधिकार काय, कोण काय करणार आहे, मला कोण काही करू शकत नाही. आणि हे बेताल वक्तव्य फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या पक्षाकडून होतं असं नाही, सत्तारूढ पक्षातल्या पक्षाकडून पण होतो. त्यामुळे आदर, मगाशी त्याचा उल्लेख केला प्रवीण दरेकरांनी, पवार साहेबांपासून अनेक लोकांचं, इथे अनेक दिग्गजांचा उल्लेख श्रीकांत भारतींनी केला. या सभागृहाची एक उंची आहे. या सभागृहामध्ये चर्चा होते, कोण काय बोलतोय याला महत्व नाही, पण चर्चेचं ठिकाण कायदा बनवण्यासाठी सविस्तर चर्चेचं ठिकाण या सभागृहामध्ये असताना माझं म्हणणं आहे की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला, खरोखर आहे. या सदनामध्ये सुद्धा जी, आणि हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र एक वेगळ्या प्रकारची आपली ओळख दाखवतो, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखतो. हल्ली तो महाराष्ट्र तसा आहे का नाही हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. मी त्याच्यावर काही फार बोलणार नाही. माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये दादा आपण गांभीर्याने घ्यावं. कानाचे किती गरजेचं आहे. मगाशी आमचे मित्र काळेजी म्हणाले की त्याला पक्षातून काढलं का काय नाही. आता आम्ही काढायचे फक्त लोक वाट बघतात की लगेच पक्ष प्रवेश करून घेतात. पण आमची विनंती अशी आहे की या बाबतीत गांभीर्य लक्षात असं आहे, असं आहे, त्यांना काय समज द्यायची. मी अध्यक्ष झालेलो आहे, तुम्ही माझा उल्लेख केला. शिस्त पवार साहेबांना पक्षाला अभिप्रेत आहे. साहेब याचं समर्थन करणार नाही तसं आम्ही करणार नाही. त्याला काय समज द्यायची आणि काय करायचं ते मी करेल. हा विषय तुमच्या चर्चेमधून माझ्याकडे आलेला आहे. 100% त्याच्या बाबतीत मला मी खुलासा मागवेल. आमच्या पक्षाकडून सभापतीचा अवमान होणार नाही किंवा बाकीच्या कोणाचा अवमान होणार नाही किंवा सुसंस्कृतपणा पाळण्याचा प्रयत्न आम्ही करू, पण तो सर्व पक्षांनी पाळावा, सगळ्यांनी पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून मला वाटतं की जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाची आम्ही कुठेही विरोधात जाणार नाही, समर्थन करण्यासाठी उभा आहे. सन्माननीय अभिजित वंजारी. महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांत